आजच्या व्हिडिओची सुरुवात करावं म्हणलं जरा गोडाने. हे आणल्या होत्या मामांनी काल स्ट्रॉबेरी. त्यांना दिल्या होत्या कोणीतरी आणि त्यांनी घरी आणल्या होत्या. ते आम्ही खात होतो. मग त्यानंतर आम्ही परवा काहीतरी कांदा काढून ठेवला होता. कारण की आम्हाला आता कांद्याचं बी लावायचं होतं. तर त्यासाठी आम्हाला हा असा कांदा कापून ठेवावा लागतो. अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त कांदा ठेवायचा आणि बाकीचा टाकून द्यायचा कापून. तर याला आमची तर गोट लावणं म्हणतात. हा कांदा कापून ठेवला. त्यानंतर मग आम्ही काल लावायला सुरुवात केली होती. तर आधी अशा चाऱ्या खांदून घ्यायच्या, म्हणजे रेषा आखून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यात असं तो कापलेला कांदा घेऊन असं बुडक्याची साईड खाली जमिनीत रोवायची आणि असं पूर्ण बरोबर एकदम असं चौरस ह्याच्यात आलं पाहिजे. हे आमच्या मामांची पद्धत. लाईन एकदम असं चौकोनीच ह्याच्यात चारी कोपऱ्यांवर 4 असं कांदं दिसलं पाहिजेत. तर त्याने गोट चांगले येतात. एकात एक असं गुंतल्या जात नाहीत. मग त्यानंतर हे असं झाकून वगैरे ठेवायचं आणि मी, मामी, मामा आम्ही सगळेजण होतो. मामा शिरडं वगैरे घेऊन आले होते आणि त्यानंतर बाया पण होत्या रानात कांदा लावू लागायला. अशा प्रकारे कांदा आम्ही बुजवत पण होतो, लावत पण होतो. तर थांबा मी तुम्हाला दाखवते की कसा पूर्ण कांदा आम्ही लावून घेतला. हा बघा पूर्ण असा लाईनीशीर कांदा लावून घेतला होता. कांदा वगैरे लावून झाला आणि हा उरलेला कांदा आम्ही असाच रानात टाकून दिला आणि त्याच्यावरनं पाला वगैरे टाकला. त्याचा खात होऊन जाईल. त्याचा काय उपयोगच नाही आता कापल्यामुळे. घरी जाताना मामानी शेजारी ऊस तोडणीचं काम चालू होतं. तिथून ऊस आणला होता. तोच आम्ही आता गोण्यात भरून घरी घेऊन जाणार आहोत. कारण की घरी खूप चिलीपिल्ली आहेत. त्यांच्यासाठी ऊस आणायला सांगितलं होतं. तो आता आम्ही घरी घेऊन चाललो आहोत. तर असंच होता काहीसा कांदे लागवडीचा दिवस. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.